पंचायत समितीमधून निवडणूक लढवतात ते आपले संजय वडसर, माजी सभापती बापू, सर्व उपस्थित माझे तरुण सहकारी बांधवांनो, आसपासच्या गावातील माझे सगळे तरुण मित्र, गावातील सगळी सरांच्या जीवाभावाची सगळी मंडळी, आज ही निवडणूक अत्यंत चांगल्या वळणावरती आज आपण आणण्यामध्ये बांधवांनो यशस्वी झालेलं आपण पाहताय. सगळ्याच गावामध्ये छानपैकी वातावरण निर्माण झालेलं आहे. आता 4 तारीख आहे, जवळपास आजचा प्रचार संपला, उद्या 5 आणि परवा दिवशी 7 तारखेला तर सकाळी मतदान सुरू होत आहे. आणि हे येणारे उद्याचा आणि परवा दिवशीचा दिवस एवढा महत्त्वाचा आहे. आणि त्यातली त्यात 7 तारीख एवढी महत्त्वाची की सकाळपासून आपण शेतात कुठं असेल तिथनं ज्या ठिकाणी जो मतदार असेल त्या ठिकाणी विनंती करून आपण मतदारांना मतपेटीपर्यंत घेऊन जायची जबाबदारी आपल्या सगळ्या तरुण मित्रांचे, कार्यकर्त्यांचे आणि सगळ्यांनी या गोष्टी जर पूर्ण केल्या. मला आठवतं बघा, मी जसं राजकारण करतोय, कितीही भाषणं करा, काही करा, किती गर्दी करा, ह्या सगळ्या गोष्टीला एवढं महत्त्व नाही. परंतु मतदाना दिवशी आपली यंग ब्रिगेड जी झटतीन, जी मोटरसायकलवर घुसूघुसू मत आणते ना, त्या विजयाला कोणी रोखू शकत नाही. म्हणजे माझा व्यक्तिगत मी आतापर्यंतचा राजकारणातला अनुभव, त्यामुळं त्या पद्धतीच्या सूचना बरोबर मी देतो. उद्याही भाषणामध्ये सगळी जी एकत्र आपण व्हायरलला येणार आहेत त्या पद्धतीच्या सूचना मी सर्व आपल्या तरुण मित्रांना देतो. ज्येष्ठ मंडळीचे आशीर्वाद घ्या आणि अशा रीतीने या ठिकाणी त्या उपळे तुम्हाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भारतीताईंना आपण प्रचंड मताने विजय करायचं, संजय सरांना या ठिकाणी विजय करायचं, तिकडे आपल्या महानवरताई सुद्धा विजय होणार आहेत. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की दोन्ही पंचायत समिती एक 1200 आणि जिल्हा परिषद एक 1800-2000 या मताधिक्यानं निवडून येणार आहे. त्याची काळजी कुणी करू नका. त्याचं पूर्ण सर्वेक्षण आमच्याकडे आलेलं आहे. पण हे टिकवून ठेवायची जबाबदारी आता तुमची. आता हे सगळं आपण व्यवस्थित जुळून इथपर्यंत आलो आणि चांगलं वातावरण. आता सगळे गाव वाईज जर सांगितलं तर मी सगळे आकडे डिटेल तुम्हाला देऊ शकतो. आणि चांगलं वातावरण आहे, कुठल्याही गावामध्ये अडचण नाही. रात्री मी 1:30-2 ला जरी गेलो तरी 100-200 माणसं थांबलेलेच. आणि नगरपालिका झाल्यापासून दुसऱ्या दिवशीपासून आपण प्रचाराला सुरुवात केली. अत्यंत चांगलं वातावरण आहे. आजही तुम्ही सभेमध्ये पाहिलं असेल, सगळ्या खुर्च्या रिकाम्या. हे आपल्या बाजूनं सगळं पब्लिक किंवा जनता झुकली हे आपल्याला चित्र दिसते. त्याचं कारण आहे की आपण विकासावरतीच काम करतो, बोलतो. विकास हे आपण विकासाला प्राधान्य देतो, परंतु ती लोक टिंगल टावळी जाते. शेवटी जनतेला काय, राजकारणापुरतं राजकारण असलं तरी काही विषय त्यांचा तो नसतो, परंतु विषय असतो माझ्यासाठी काय, माझ्या विकासाचं काय, माझ्या तालुक्याचं काय, माझ्या गावाचं काय, माझ्या मुलांचं काय भविष्य आहे, हा पण एक बघणारा वर्ग आहे. आणि त्या संपूर्ण या तालुक्यातील बंधू भगिनींच्या लक्षात आलेलं आहे की जर भविष्य काळामध्ये विकास करायचा असेल तर आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या बार्शी तालुक्याचा विकास होऊ शकतो ही 100% खात्री आपल्या तालुक्यातल्या जनतेला झालेली आहे. त्यामुळं ही निवडणूकच जनतेने ताब्यात घेतली आणि एकदा जनता निवडणूक ताब्यात घेतली ना, त्याला कोणीच काय करू शकत नाही. त्यामुळं ही निवडणूक जनतेने ताब्यात घेतली आहे. जनता मत द्यायला उत्सुक आहे. त्यामुळे आपण घरोघरी जाऊन हात जोडून सगळ्या जनतेला मतपेटीपर्यंत आणण्याची जबाबदारी तुमची असेल बांधवांनो. सरांनी पण फार पूर्वी जिल्हा परिषदमध्ये काम केलेलं आहे. प्रत्येक गावागावाला निधी दिलेला आहे. कुठेही कुठं गालबोट लावून घेतलेलं नाही आणि अत्यंत तळमळीनं काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा ते चांगले काम करतील ही मी तुम्हाला खात्री देतो. त्याचबरोबर संजय सर सुद्धा आता नको होत, मी बळबळ 4-5 दिवस मी माग काय करतो हे माझ्या भोवती उभा राहत नाही तर त्यांनाच का म्हणतो. म्हणजे आमच्या बापू एवढी गर्दी कार्यकर्ते असल्यामुळे आपण थांबावं. असं तुमचा वादच नव्हता कोणावर, बाकीचे जरा वाद व्हायला थोडं. आणि ज्यावेळेस आपण अत्यंत काळजीपूर्वक लढायचंय किंवा कुठं धोका पत्करायचा नाही ह्या विचारामध्ये जर आलो ना तर न्यूट्रल माणूस असणं गरजेचं आहे. ही पण तोला मोलाची सगळी होती, परंतु तुम्ही या ठिकाणी अत्यंत चांगलं काम करा. आणि मला एक आवडलं सर की माझ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार तर नाही ना.
ही जी काळजी तुम्ही घेत होती ती त्याच्याबद्दल आणखीन माझ्या मनामध्ये एक जरा वाटलं की हा माणूस जशी विद्यार्थ्यांची काळजी घेतो तसा जनतेची पण काळजी घ्यायला काय अडचण असणार नाही. त्यामुळं सर या ठिकाणी पंचायत समितीला एक कमळ आपलं चिन्ह आहे, कमळाच्या चिन्हापुढचं बटन आपणही दाबा, सगळ्यांना सांगा आणि दोन्ही उमेदवार अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडून आणा. बाकीच्या कामाची ह्या भागातल्या पाझर तलाव, साठवण तलाव, पाणी, पुढच्या काय उद्योगाची किंवा सरांना पण मी सांगितलं, बाप्पांना पण सांगतो, संस्थेच्या माध्यमातून आणखीन या गौडगाव किंवा गौडगाव परिसरामध्ये काय करण्यासारखं आहे मला सांगा. कृषीच्या माध्यमातून काय करू शकता, त्याचबरोबर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून काय करू शकता, उच्च शिक्षणाच्या माध्यमातून काय करू शकता. मला तुम्ही तुमचे कन्सल्टंट लावा. पप्पाला मी बोलतो, मी पैकरला पण राजूला बोललो तर आलेत का, त्यांना पण सांग तुम्ही कन्सल्टंट नेमा. एवढ्या योजना आहेत त्या शोधून काढा, त्या तुमच्याकडून आणून देण्याची सोडण्याची जबाबदारी. कारण ह्याच्यातनं रोजगार निर्माण होईल किंवा आपली पोरं त्या ठिकाणी काही ना काही प्रपंच त्या ठिकाणी चालल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीने आपण सगळेजण मिळून काम करू. शेवटी जनतेने आपल्याबद्दल एवढं प्रेम केलं किंवा आपल्यासाठी रात्र थांबतात, त्यामुळं आपलंही तेवढंच कर्तव्य आहे की आपणही त्या जनतेची उतराई करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि आपण सगळेजण मिळून ते जबाबदारी पाडू. तुम्हाला आम्ही खात्री देतो निश्चितपणानं भविष्यकाळ आपला तालुक्याचा उज्ज्वल असेल. परंतु जरी उज्ज्वल असला तरी 7 तारीख ही अत्यंत आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. आणि आपण सर्व उमेदवारांना, भारतीय जनता पार्टीला एक चांगले आशीर्वाद द्यावा एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सगळेजण एवढ्या आता 11:30-12 वाजले तरी थांबले, याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.